हे मला काल घटना कळली की 19 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। त्यातले 6 विद्यार्थी हे पैनगंगा आदिवासी शाळेमध्येच आहेत आणि 13 विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत। आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्सचे अधिकारी हरामखोर फोन घेत नाही, तिकडे गेलेसुद्धा नाही, त्यांना विद्यार्थी काळजी नाही। आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकवतो, त्यांना दूध देत नाही, त्यांना अंडी देत नाही, वरण नुसतं त्या ठिकाणी वरणाचं पाणी असतं, मटण त्या लोकांना माहीत नाही। यावेळेस 3-4 वेळेस या विद्यार्थ्यांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला की आम्हाला जेवण मिळत नाही, आम्हाला उपाशी मारलं जातं। मग आदिवासी शाळा ह्या निर्माण केल्या कशा करता? आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली। याची 75 लाखाची ग्रँट पर विद्यार्थी 21,000 पर महिन्याला यांना मिळतं। मग या संस्था चालकांनी एवढी हरामी का करावी की त्या लेकरांच्या तोंडचा घास खावा म्हणून? आणि म्हणून मी आता फूड अँड ड्रग्स मिनिस्टरशी बोललो की आपण ताबडतोब कारवाई करा आणि आदिवासी विभागाच्या लोकांशी मी ताबडतोब आता बोलणार आणि कारवाई करण्याची मी विनंती करणार। खरं तर निकृष्ट दर्जाचं जेवण मिळाल्यामुळे आपण आक्रमक पवित्रा घेतला होता। इथे जर कारवाई नाही झाली तर आपण आक्रमक होणार तसे पुन्हा तुम्ही सांगसान कायदा हाती घेतला, फायटरना मारलं। जे लोक जीवाशी खेळतात त्यांना तुम्हाला समजलं ना आता कशा भाषेत बोलावं लागतं, कशी भाषा त्यांना समजती, कायदे भाषा समजती? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।